मनोज जरांगेंनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे। फडणवीसांबद्दल केलेल्या विधानाबाबत मनोज जरांगे पाटील यांनी माफी मागितल्याची माहिती समोर येते। मनोज जरांगेंनी दिलगिरी व्यक्त केल्याची महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। फडणवीसांबद्दल त्यांनी विधान केलं होतं आणि त्या विधानाबाबत त्यांनी आता माफी मागितली आहे। तर आपण पाहतोय मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीसांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर आता दिलगिरी व्यक्त केली आहे। पाटील साहेब, कालपर्यंत तुम्ही उपोषण केलं, काल उपोषण सोडलं, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालेला आहात, प्रकृती कशी आहे काय सांगा? एकदम व्यवस्थित आहे। आता 17 दिवस उपोषण असल्यामुळे त्रास झाला, परंतु आता डॉक्टरांनी व्यवस्थित ट्रीटमेंट दिली। व्यवस्थित आणखीन राहा म्हणते 2-4 दिवस, आता व्यवस्थित। लोकांमध्ये कालपर्यंत संभ्रम होता की तुम्हाला अटक केली आहे का, तुमचं उपोषण संपवलं का, काय झाल्याचं, तर संभ्रमाबद्दल काय सांगा लोकांना? नाही, ती फडणवीस साहेबाची किमया होती। नेटवर्क सगळं बंद करणे, लोकात काहीतरी वातावरण पसरून देणे, काहीतरी घडलं पाहिजे असं, पण मी घडू देत नाही। विस्कळीत अशांतता होऊ देत नाही मी राज्यात, अजिबात होऊ पण देणार नाही। त्यांचा डाव हाणून पाडणार आणि शांततेत आंदोलन कायमस्वरूपी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी होईपर्यंत राहणार। तुम्ही फडणवीसांवर आरोप करता, मात्र आरोप करत असताना 2 दिवसांपूर्वी त्यांना तुम्ही शिवराळ भाषा वापरली, तो विषय सुद्धा विधानसभेमध्ये त्यांनी चर्चेत आणला, त्याच्याबद्दल काय मत आहे तुमचं? हो, ते मी पण ऐकलं की त्यांनी विधानसभेत म्हणले, ते विधानसभेच्या पटलावर ते छत्रपती शिवरायांचं नाव त्यांनी उच्चारलंय तिथं, आणि त्यांचे विचार आणि त्यांच्या काळात असं होतं का? तर आता छत्रपतींचं नाव घेतलं म्हणल्याच्या नंतर मी या जनतेला मायबाप मानतो आणि अनावधानानं माझ्याकडून ते शब्द गेले असतील, कारण पोटात 17-18 दिवसाचं अन्न नव्हतं। माता माऊलीला मी मानतोय, माय बहिणीला मानतोय, आणि त्यांनी त्या विधानसभेच्या पटलावर तसा विषय काढला की आई बहिणीवरून बोलणं योग्य आहे का? तर आई बहिणीवरून जर माझ्याकडून शब्द गेले असतील तर ते शब्द मी मागं घेतो। मी दिलगिरी पण व्यक्त करतो, कारण आई बहिणीसाठी दिलगिरी व्यक्त करणं, छत्रपतींचा विचार म्हणल्यावर त्यांनी तिथं घेतलाय, म्हणून त्या छत्रपतीच्या विचारावरच मी चालतोय, आणि मग तर तिथं मला मी मागे सरकारणारच आहे। बाकीचं तर काही अडचणच नाही। सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी घेतल्याशिवाय मी हटू शकत नाही, हटणारही नाही। त्यांच्या काय चौकशी आहेत त्यांनी त्या बिनधास्त कराव्या। SIT पण स्थापन केलं, तुम्ही दिलगिरी व्यक्त करताय, मात्र दुसऱ्या बाजूला SIT पण स्थापन केलेली आहे।